जय भीम, जय संविधान। थेट वार्ता चॅनलच्या प्रेक्षकांनो, आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा प्रवास जाणून घेणार आहोत ज्यांनी सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्व यांच्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे। ते आहेत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर, ज्यांना आपण सगळे बाळासाहेब आंबेडकर म्हणून ओळखतो। त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर आणि खास करून रीडर्स इन हिंदुइझम मोर्चातील त्यांच्या आग्रही सहभागावर आज आपण टाकणार आहोत एक नजर। प्रकाश आंबेडकर यांचा जन्म 10 मे 1954 रोजी मुंबईत झाला। त्यांचे वडील यशवंत आंबेडकर आणि आई मीराबाई यांनी त्यांना बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा दिला। बाबासाहेबांचे नातू असणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती, पण त्याचबरोबर ती एक जबाबदारीही होती। त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि सामाजिक न्यायासाठी लढण्याचा वसा घेतला। प्रकाश आंबेडकर यांचे शिक्षण मुंबईत झाले। सेंट स्टॅनिलॉस हायस्कूलमधून 1972 मध्ये 10वी, सिद्धार्थ कला महाविद्यालयातून BA आणि सिद्धार्थ विधी महाविद्यालयातून 1981 मध्ये LLB पदवी मिळवली। वकिलीचा अभ्यास करताना त्यांनी सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला। बाबासाहेबांचा विचार आणि कृती यांचा आदर्श त्यांच्या मनात रुजला होता। पुढे प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणात प्रवेश केला। ते भारतीय रिपब्लिकन पक्षात सक्रिय होते आणि 1994 मध्ये त्यांनी भारिप बहुजन महासंघाची स्थापना केली। त्याने अकोला लोकसभा मतदारसंघातून 1998 आणि 1999 मध्ये दोनदा लोकसभेत तर 1990 ते 1996 दरम्यान राज्यसभेत खासदार म्हणून काम पाहिले। त्यांनी अकोला पॅटर्न राबवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आंबेडकरी विचारांचा प्रभाव वाढवला। प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व केवळ राजकीय नाही तर सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहे। 1987 मध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित पुस्तक रीडर्स इन हिंदुइझम महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केले, तेव्हा त्यातील राम आणि कृष्ण यांचा रहस्य या परिशिष्टामुळे मोठा वाद निर्माण झाला। शिवसेनेने या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली। 15 ऑगस्ट 1988 रोजी मुंबईत शिवसेनेने मोठा मोर्चा काढला। त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रकाश आंबेडकर आणि तत्कालीन सर्व आंबेडकरी नेते यांनी 5 फेब्रुवारी 1988 रोजी सर्व दलित गटांना एकत्र करत भीम मार्च नावाचा विशाल मोर्चा काढला। या मोर्चात त्यांनी बाबासाहेबांचा वारसा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली। या मोर्चामुळे आणि त्यांच्या नेतृत्वामुळे सरकारला पुस्तकाचे प्रकाशन पुढे सुरू ठेवावे लागले। या आंदोलनाने प्रकाश आंबेडकर यांचे सामाजिक न्यायासाठी दृढनिश्चयी नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले। 2018 मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली, ज्याचा उद्देश वंचित, शोषित आणि मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हा होता। त्यांनी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, भीमा कोरेगाव हिंसाचार आणि पंढरपूर येथील मंदिर प्रवेश यासारख्या आंदोलनांच्या घटनांमध्ये राष्ट्रीय स्तरावर मोर्चे आयोजित केले। 2020 मध्ये पंढरपूर येथे कोविड काळात मंदिरे खुली करण्यासाठी त्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले, ज्याला अनेक वारकरी संघटनांनी पाठिंबा दिला। त्यांनी बाबासाहेबांचे प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र 2017 मध्ये त्यांचा मुलगा सुजात यांच्यासह पुनरुज्जीवन केले, जे दलित आणि बहुजन समाजाचा आवाज बनले। प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांचा विचार आधुनिक काळात पुढे नेला। त्यांचे पुस्तक समकालीन राजकारण, आंबेडकरी आकलन
त्यांच्या वैचारिक खोलीचे द्योतक आहे. त्यांनी सांगितले की देश तेव्हाच टिकेल जेव्हा संविधान टिकेल. त्यांचा हा संदेश आजही आपल्याला सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी प्रेरणा देतो. प्रकाश आंबेडकर यांचा हा प्रेरणादायी प्रवास, विशेषतः रीडर्स इन हिंदुइझम मोर्चातील त्यांचा आग्रही सहभाग आपल्याला सामाजिक न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देतो. थेट वार्ता चॅनलच्या या खास भागात तुम्ही आमच्या सोबत राहिलात त्याबद्दल धन्यवाद. जय भीम. पुढच्या भागात पुन्हा भेटूया.